खेळाडू. पाहूया या बाद फेरीच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीचा एक झंझावात उभा करून या ठिकाणी तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन आणि एक चांगला रंजन करण्याचा प्रयत्न करेल. आणि पहिलाच चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं की जितेश हरीश कुडले जरी एक फलंदाजीचा झंझावात असला तरी एक नव्याने आलेला फलंदाज भावेश खराडे. सुरेख चेंडू, थोडासा लेग स्विंग होता ना. निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. धावसंख्या आहे ती 2. आता मात्र भावेशने सुरेख फटका. धन्यवाद डीजे. ज्या खेळाडूंचा ज्या फलंदाजांचा आपण घणाघात झंझावात वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गावांमध्ये पाहत होतो, तोच सर्व झंझावात त्यांच्या त्या वादळी खेळी आज आपण या ठिकाणी एकाच मैदानावरती प्रत्यक्ष 3 दिवस अनुभवतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. अत्यंत भारावलेलं वातावरण आणि या वातावरणामध्ये निजामपूर विभागातील तमाम क्रिकेटप्रेमी याचा आनंद घेत आहेत, आनंद लुटत आहेत. त्याच पद्धतीने अनेक मान्यवर या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. एक वेगळाच उत्साह या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या तमाम विभागातील क्रिकेटप्रेमींचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर येऊन चेंडू कव्हर्स आणि मिडॉनच्या मधून हुक करण्याचा प्रयत्न जो आधीच्या चेंडूवर यशस्वी झाला होता आता मात्र अयशस्वी होतोय. पुन्हा एकदा फार एंड कडून जितेश नलावडे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय भावेश कडून. पुन्हा तोच चेंडू टाकला जातोय, पण या ठिकाणी मात्र जितेश म्हणजे भावेश खराडे मॅन फ्रॉम निजामपूर मारा करतोय तो हरीश कुडले यांच्यासाठी. पहिलाच चेंडू अतिशय चलाक बुद्धीने टाकलेला फुलटॉस चेंडू, पण स्लोअर वन गती कमी करण्यात यश आलं होतं आणि त्यामुळं एक अचूक वेध घेता आला नाही तो फलंदाजाला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव बुरहान कडून. पुन्हा एकदा बुरहान येतोय. 7 ते 8 पावलांचा रन पॅवेलियन कडून. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकरकडे तो म्हणजे हरीश कुडले. आता मात्र चेंडू कव्हर्स आणि मिडॉनच्या मधून हलकासा पुश करण्यात यश येतंय आणि एकाच धावेवरती मला वाटतंय समाधान मानावं लागतंय. सुरेख फेकी चेंडूची रवी देशमुख यांच्याकडून. सुरेख फेकी, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी केली जाते. एक धाव मात्र धाव फलकावर लागते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 7. सर्वांना कल्पनाच असेल की निजामपूर प्रीमियर लीगचं हे भव्य दिवस पहिलं पर्व आणि या पर्वामध्ये 8 संघ सहभागी झाले. त्या 8 संघ ज्या पद्धतीने या ठिकाणी आपला खेळ करत आहेत, अतिशय उत्कृष्ट खेळ. या खेळाच्या माध्यमातून सामाजिक समरसता सुद्धा आपण अनुभवतोय. मोठा चेंडू होतोय सरळ. हॅलो बुरहान आणि आता मात्र हा पंचांचा इशारा. नो चेंडू कमरे. धन्यवाद डीजे. थोडस खराब गोलंदाजी पाहायला मिळते. बुरहान एक नवोदित आणि अनुभवी खेळाडू आहे. कर्णधाराला अपेक्षा नाहीये अशा पद्धतीने, परंतु 5 धावा धावफलकावर लागतात. धाव संख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती बिनवाद 18. पुन्हा एकदा पॅवेलियन कडून बुरहान भावेश साठी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चेंडूला सन्मान दिला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे कव्हर्स मध्ये अनिल पवार यांच्याकडून. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या बिनबाद 18.
हॅरी पॉवर संघाचे संघ मालक आपल्याला कल्पनाच असेल हरीश पवार आणि के के पॅन्थर संघाचे संघ मालक प्रमोद फुले अतिशय चांगल्या पद्धतीने या संघाच्या माध्यमातून एक सामाजिक आणि खेळाडूंचा एकतेचा संदेश आपल्याला या माध्यमातून देत आहेत आणि असा निर्धाव चेंडू अखेरीस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला धावा मोजल्या होत्या तो जितेश. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र एक मोठी अपील केली होती लेग बिफोर विकेट साठी, परंतु मला वाटते चेंडू आणि बॅट यांचा संपर्क आल्यामुळं पंचांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती बिनबाद 24. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव स्वैर चेंडू. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 25. आणि आता मात्र सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जितेश अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता या अगोदरच्या सामन्यांमध्ये आणि आता देखील. आतापर्यंत 8 चेंडू टाकले जितेश यांनी आणि अद्याप 8 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची घातल्यात. पुन्हा एकदा फार एंड कडून जितेश. आता मात्र मोठा फटका, परंतु झेलबाद होण्याचा चान्स. 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर होते आणि त्यामुळं 29 धावा धावफलकावर लागल्यात. स्ट्रायकर एंडकडे आहे तो हरीश कुडले. मारा करतोय जितेश. आता मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरती हा मोठा फटका आणि पुन्हा एकदा झेल सोडतोय तो म्हणजे हॅरी पॉवरचा शुभम दुपकर. पण 2 धावा मात्र. दॅट इज द ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम भावेश अँड हरीश. दोन्ही बाजूनी आपला रंग बदलते. गोलंदाजांना पोषक आणि फलंदाजीसाठी तर अति उत्तम अशा प्रकारची खेळपट्टी आहे. पाहूया पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जितेश कडून. आणि आता मात्र हा सुरेख चेंडू त्रिफळाचीत होतोय हरीश. आणलं तर विचारही करू शकत नाही की किती पद्धतीची ही आक्रमक खेळी असू शकते. सुरेख चेंडू. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. माजीद याचा षटक संपतय. 3रं षटक संपतय आणि संघाची आखणी बांधणी आणि सर्व व्यूहरचना अतिशय आक्रमक पुढच्या लेवल या खेळाच्या माध्यमातून उच्च दर्जाचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी स्वैर चेंडू पण सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागे फाईन लेग मध्ये असलेला खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असलेला निकेश विचारे याच्याकडून चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे 4 धावा निश्चित वाचवण्यामध्ये यश येतंय ते निकेश विचारे यांना. पुन्हा एकदा बुरहान पॅव्हलियन कडून मारा करतोय तो म्हणजे भावेशसाठी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चेंडू फुल होतोय. अक्षय येतोय झेल खाली, परंतु थोडासा मागे पडतोय झेल आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अक्षय यांच्याकडून. 1 धाव मात्र मिळते भावेशला. पहिल्यांदा एकेरी धाव घेण्यामध्ये यश येते ते भावेशला. निश्चित जर आपण म्हणायला गेलो तर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय जर आपल्याला करता आला तर निश्चित आपण एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अशा पद्धतीने माजीद हे कानमंत्र देतात भावेशांना. पुन्हा एकदा मात्र आता स्ट्रायकर एंडकडे जातोय तो म्हणजे ऑरेंज कॅप होल्डर माजीद सांगले. प्रेक्षकांना आणि संघाला त्याच्याकडून अपेक्षा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित करतात पंच संदीप दबडे आणि एक 22च्या स्वरूपात अतिरिक्त धाव. अशा 2 अतिरिक्त धावा धावफलकावर लागतात. 2 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 35. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पंच संदीप दबडे उर्फ बाळू दबडे आणि सर प्रवीण गोरे अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची पसंती आहे या 2 पंचांना. पुन्हा एकदा बुरहान. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. कार्पेट पद्धतीचा फटका खेळला जातोय तो म्हणजे लॉंग ऑन कडे. लॉंग ऑन मध्ये रवी देशमुख चेंडू अडवतोय. सुंदर चेंडूची फेकी होते. 1 धाव मात्र मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 36. माजीद खातं उघडतोय का पाहूया या चेंडूवरती स्वतःच. पुन्हा एकदा माजीद. आणि आता मात्र हा अतिशय सुरेख फटका मारण्यामध्ये यश येतंय माजीदला.
कुठल्याही चेंडूवरती मैदानाच्या चारही बाजूने फटका मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला माजिद सांगले आपल्याला या ठिकाणी तशाच पद्धतीचा खेळ दाखवतोय. खूप अपेक्षा आहेत. बुरहान आणि माजिद एका संघातील दोन सहकारी खेळाडू आपल्या विरोधात खेळायला मिळत आहेत आणि आता मात्र चांगला बॅकअप करतोय बुरहान. माजिद साठी सुरेख चेंडू टाकला होता. गलीमधून थर्डमॅन बाउंड्रीकडे दिशा देण्याचा प्रयत्न होता माजिदचा, परंतु अयशस्वी ठरतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्टीरक्षक नरेश रणपिसे यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी महिला प्रेक्षकांसाठी जे पॅव्हलियन आहे ते कृपया थोडीशी जागा उपलब्ध करून द्यावी. पहा या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी निजामपूर कोर कमिटी निजामपूर प्रीमियर लीगचे कोर कमिटीचे सभासद हरीश पवार आणि महेश कोंडेकर यांच्या सौभाग्यवती पत्नी दोघांच्याही या ठिकाणी आल्या. त्याचबरोबर हरी पवारचे सपोर्टर दिलीप पवार यांच्या देखील सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मी तमाम प्रेक्षकांच्या वतीने आणि निजामपूर कोर कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. निजामपूर प्रीमियर लीगची प्रसिद्धी, प्रचार आणि उत्सुकता ज्या पद्धतीने आपण सुपर किंग्स विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल. संजय मोहिते डावखुरा गोलंदाज आणि पहिलाच चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला संजय यांच्याकडून आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते त्यांच्याकडून. राम यांच्याकडून पंच प्रवीण सर वाईड घोषित करतात. स्वैर चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. अशा प्रकारे 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 43. मी के पॅन्थर्सच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल की पॅव्हलियन जे बनवलेलं आहे ते विशेषतः खेळाडूंसाठी बनवलेलं आहे, तर बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं न राहता कृपया आपण पॅव्हलियन मध्ये आसनस्थ व्हायचंय. संघ व्यवस्थापक कोच संदीप पार्टे. आता मात्र मोठा फटका. चेंडू लॉफ्ट होतोय पण सरळ जातोय तो डीप मिड विकेट मध्ये. राम मालुंगे झेल पकडतोय. ते भाग्य या प्रेक्षकांना लाभलेलं आहे. पुढचा चेंडू संजय याचा आणि सरळ चेंडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण शुभम दुपकर, एक नवोदित खेळाडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आपण या 2 दिवस अगोदर फलंदाज गोलंदाज यांचीच नेत्रदीपक कामगिरी पाहिली होती, पण आता मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. राम मालुंगे यांनी आता अचूक झेल टिपला होता आणि शुभम दुपकर निश्चित 3 धावा अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. आता मात्र स्ट्रायकर लाईनकडे नव्याने फलंदाज येतोय तो म्हणजे स्वप्नील जाधव आणि पंचांकडे अपील करतायत ते संजय मोहिते. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू. स्वप्नील जाधव यांना काही समजलं नाही. फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी होतोय. स्वप्नील जाधव यांनी काल राजे ग्रुप सुपर किंग्स विरुद्ध अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. मोठा हादरा मिळाला. याच्या अगोदर भावेश खराडे यांच्या स्वरूपात वैयक्तिक 22 धावांवरती बाद झाला भावेश खराडे. 13 चेंडू 22 धावा करून बाद झाला तो आपल्या संघासाठी. धावफलकावर अद्याप 44 धावा लागलेल्या आहेत आणि हा सुरेख फटका. सन्मान दिला जातोय चेंडूला. चेंडू अडवला जातोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये जितेश नलावडे यांच्याकडून. एक धाव मात्र घेण्यापासून थांबू शकले नाहीत. एक धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आहे ती 45. प्रेक्षकांच्या माहितीसाठी बाद फेरीचा सेमीफायनलचा हा सामना रंगतोय तो के पॅन्थर्स विरुद्ध हॅरी पॉवर्स यांच्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि 5 षटकांच्या मध्यंतरापर्यंत 45 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि हा एक चोर फटका मारण्याचा प्रयत्न माजिद याचा, पण सुरेख क्षेत्ररक्षण कर्णधार संदीप कुर्मे यांचं. एक धाव मात्र मिळेल. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहूया. वैयक्तिक पहिलं संघाकडून 6वं षटक. अक्षय सज्ज होतोय. चेंडू लॉफ्ट होतोय पण सरळ जातोय तो रवी देशमुख यांच्या हातामध्ये. त्रेपन्न अर्धशतक धावफलकावर लागतंय ते के पॅन्थर संघाचं. हीच अपेक्षा
माजिदकडून प्रेक्षकांना संघ व्यवस्थापकांना पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, यॉर्कर लेन्सचा चेंडू आणि चेंडू स्विंग होऊन सरळ उजव्या एष्टीकडे वळला. त्यामुळे चेंडूचा वेध घेता आला नाही. तो माजिद यांना सुरेख बॅकअप करतोय. पुन्हा चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजीमध्ये परत येतोय तो अक्षय अंबिके. अक्षय एक चांगला खेळाडू जो नेहमी आपल्याला शिवाजी पार्क मैदानावर सराव करताना पाहायला मिळतो. तोच अक्षय आज आपल्याला या NPL मैदानावर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अक्षयचा आणि आता मात्र चेंडू लॉफ्ट होतोय. तो म्हणजे पॉइंटच्या वरून बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. पण दॅट इज अ ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट टू सिनियर्स प्लेयर. ठिकाणी पाहूया उर्वरित 2-3 षटकांमध्ये कशा पद्धतीचा खेळ करत कितपत धावसंख्या उभारण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत हे पाहणं या ठिकाणी. पुढचा चेंडू टाकलेला अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा चेंडू आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडू खूप छान पद्धतीनं आपल्या गोलंदाजीमध्ये परत आलाय तो अक्षय अंबिके. ज्या पद्धतीनं माजीद सांगले यांनी एक सर्वोत्कृष्ट षटकार या ठिकाणी त्या मारल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने गोलंदाजीमध्ये परतणं निश्चितच एक चांगल्याच गोलंदाजाची एक खूण असते आणि ती आपण या ठिकाणी अनुभवतोय निश्चित. आणि आता मात्र झेलबाद होण्याचा चान्स. जितेश झेलखाली आणि झेल सुटतोय माजीदचा जितेश कडून आणि या तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा सुद्धा पळून काढल्या जात आहेत. 3 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 58. चांगला प्रयत्न केला होता जितेश यांनी. पुढचं समालोचन भरत रणपिसे. संघाची धुरा सांभाळतोय तो आपल्या खांद्यावरती आणि एक अजूनही मजबूत बांध्याचा फलंदाज उभा आहे महेश कोंडेकर. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. मिसफील्ड. गच्चा क्षेत्ररक्षण. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा मिळवण्यामध्ये यशस्वी होत आहे तो रघुवीर ओमले आणि रघुवीर वैयक्तिक 4 धावांनिशी स्वतःचं खातं उघडतंय. धावसंख्या लागते धावफलकावरती म्हणजे 68. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. दीपेश ह्या षटकामध्ये कशा पण प्रकारे धावा येणे हे महत्वाचं आहे. कट लागून येऊ नाहीतर कशा पण येऊ दे, धावा हे अतिशय महत्वाचं आहे हाणामारीच्या षटकामध्ये. हो निश्चितच धावा येणं हे महत्वाचं आहे के पॅन्थरसाठी. पुन्हा एकदा संजय मोहिते. शॉट ऑफ लाईन चेंडू. चेंडू लॉफ्ट होतोय. मोठा फटका पण सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड्री वरती. बुरहान मुंगे कॅच पकडतोय. या स्पर्धेच्या संपन्नतेसाठी पुढचा चेंडू आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 70. दीपेश ही विकेट करतोय. स्ट्रायकर एंडकडे जातोय तो म्हणजे सन्माननीय आमचे NPL चे प्रमुख स्पॉन्सर सन्माननीय गणेश रणपिसे, न्यू इरा मेडिकलचे संचालक यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं NPL कोर कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि प्रेक्षकांची संख्या वाढताना आपल्याला दिसते. पुन्हा एकदा अक्षयचा आणि हा मोठा फटका. या स्पर्धेमधला सर्वात मोठा षटकार. एकोणऐंशी. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी शेवटच्या षटकामधला. आणि पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट होतोय. कार्पेट पद्धतीचा फटका महेश कोंडेकर यांच्या बॅटमधून सरळ 4 धावा. आपण पाहताय निजामपूर प्रीमियर लीग 2015 फर्स्ट एडिशन आहे आणि या फर्स्ट एडिशन मधला हा पहिला सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय. हा सुंदर चेंडू आपण बघतोय. हा चेंडू बीट झालेला आहे. महेश कोंडेकर मला वाटतंय जितेश नलावडे मारा करतोय. अक्षय अंबिके आहे. अक्षय अंबिके लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आपल्या समोरच्या बाजूने. अतिशय छान गोलंदाजीचं प्रदर्शन चाललेलं आहे. पुन्हा एकदा अक्षय अंबिके. पुढचा चेंडू महेश आला. हा चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय. महेश बागेचा धावचीत होतोय काय आणि हा धाव बाद होऊन तंबूत परततोय. पाहूया बोलाचा पुढचा बॉल फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा या 2 धावा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट संदीप कुर्मे आणि संतोष पवार यांच्यामध्ये आणि अतिशय सुंदर असा फटका मानावा लागेल तो ऑफ साईडला संदीप कुर्मे याच्या बॅटमधून.
अतिशय सुरेख असा चेंडू त्यांनी टटवला होता ऑफ साईडला आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते संदीप कुर्मे याला. धावसंख्या ती 6. पहिले षटक चालू 6 धावा. भोलेनाथ दळवी विला एंडकडून वैयक्तिक पहिल्या संघाचाही पहिलं षटक टाकतोय तो भोलेनाथ दळवी. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सामना करेल तो संदीप कुर्मे. धावसंख्या आहे ती 6. जिंकण्यासाठी 84 धावांची गरज आहे ती हरी पॉवर संघाला. अंतिम सामना गाठण्यासाठी पाहूया हरी पॉवर संघ हे आव्हान कितपत पार करते ते. मी अरुण पाडावे आणि दीपेश माने यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचंय प्लेइंग 11 घेऊन. भोलेनाथ दलवी राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करेल तो संदीप कुर्मे याला. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचं दिलीप पवार पहिलं षटक दिलीप घेऊन येतो पवार. भोलेनाथ दलवी आणि हा लेग साईडच्या दिशेने पटकवले चेंडू. 1 धाव पूर्ण आणि एका दीपेश धावेवर दीपेश समाधान दीपेश. दीपेश भोलेनाथ दलवी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा ऑफ साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न परंतु असा निर्धाव असा चेंडू भोलेनाथ दलवी याचा 7. मी दीपेश माने थोडासा दिलगिरी व्यक्त करतो. अब्दुल अजीज साहेब इथे उपस्थित आहेत. NPL कोर कमिटीच्या वतीने त्यांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो आपण टॉस साठी इथे यायचंय. अब्दुल अजीज साहेब. अतिशय सुंदर असा फलंदाज संदीप कुर्मे. पाहूया भोलेचा पुढचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने पटकवले चेंडू. पाहूया चौकार होत आहे का आणि हा उत्कृष्ट असा चौकार. खूपच सुंदर. हरिपावर संघाला संदीप आणि चांगला सगळं 1 धाव पूर्ण. एका धावेने संघाची संख्या होती ती म्हणजे 13 धावसंख्येवरती. जितेश नलावडे याला. पाहूया पुढचा चेंडू महेशचा. चेंडू टाकण्याचे प्रयत्न आणि उंच म्हणजे बघायच्या झेल काय म्हणते चेंडू सीमा पार होताना दिसतोय. इकडे 4 धावा. करायचं नाहीये. गैरवर्तणूक केल्यास संघाची वाढती संख्या ती म्हणजे कुठल्याही संघाकडून गैरवर्तणूक घडल्यास योग्य ती कारवाई होईल. कोणीही मैदानामध्ये धावत जाऊन करायचं नाही. इथे आमचे राजीव शाळेचे सर निजामकर सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी NPL कोर कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आमचे बंधू शेखर कुर्मे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा NPL कोर कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. संघाची वाढती संख्या ती म्हणजे 18. 1 बाद 18. मॅचचा पुढचा बॉल पाहूया फलंदाज कशा प्रकारे मारतोय. ऑफसाईड चेंडू बघा स्वतः गोलंदाज महेश कुणेकर बॉल घेताना मला निर्धाव असा चेंडू असावा. संघाची वाढती संख्या आहे तिथे जाईल काही स्थिर नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पार्टे राजू पार्टे आपल्या संघाचा ताबा घ्यायचा आपण. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच आपल्याला शॉर्ट कव्हर पाहायला भेटतो. तो बाळा रणपिश यांच्या स्वरूपामध्ये शॉर्ट कव्हर घेतलेला आहे तो एक KK पॅन्थर संघाने. पाहूया शॉर्ट कव्हरचा कितपत फायदा होतो तो KK पॅन्थर संघाला. हा लेग साईडच्या दिशेने पटकवला चेंडू. पाहूया चौकार होतो काय. हा चौकार उत्कृष्ट असा चौकार मानावा लागेल तो संदीप कुर्मे याच्या बॅटमधून. सन्माननीय पांडुरंग पाटे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर बसायचंय आणि तुमचं NPL कोर कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि प्रदीप आंबिके साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हरिपावर संघाचे संघाची वाढती संख्या ती म्हणजे 27. पाहूया पिंट्याचा पुढचा बॉल संधूसाठी. वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. 7 धावांवर खेळतोय. पाहूया संधूचा बघूया चांगला सगळं 1 धाव पूर्ण आणि 1 धाव चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. संख्या होती ती म्हणजे 32. संख्या आहे ती 32. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय तो जितेश आणि संदीप कुर्मे. आणि लेग साईडच्या दिशेने पटकवले चेंडू. पाहूया किती रन घेता येते आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते जितेश नलावडे याला. आणि हा ऑफ साईडच्या दिशेने पटकवले पाहूया की आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं ते ऑफ साईडच्या दिशेने KK पॅन्थर संघाचं धाव
राऊंड विकेट मारा करेल तो पॅव्हेलियन एंड कडून संदीप कुर्मेला आणि हा उत्कृष्ट असा पटकन चेंडू पाहूया हा षटकार होतोय का आणि हा षटकार खूपच सुंदर असा षटकार NPL 2015 मधील सेकंड हायेस्ट स्कोर आहे तो 67 संदीप कुर्मे यांचा आणि हा लेक्साच्या दिशेने पटकन चेंडू पाहूया हा आणि हा खूपच सुंदर असा प्रयत्न झेल घेण्याचा आणि झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. चौथं षटक चालू. संघाची वाढती संख्या ती म्हणजे 43. भोलानाथचं काहीस पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तो संदीपने. पाहूया खूपच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती संदीप कुर्मे स्वतः कर्णधार हॅरी पॉवर संघाची त्यांच्याकडून अतिशय सुंदर अशी फलंदाजी तसा जितेश नामांकित असा क्रिकेटर नांदरगाव क्रिकेटमधील आणि हा ऑफ साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव हा चेंडू मानावा लागेल ते आपल्याला भोलेनाथ दळवी यांचा. धावसंख्या तिथेच धावसंख्या 5वं षटक चालू. आव्हान तर 2 धावा दिले अजून एकही चेंडू टाकलेला नाही आहे. फक्त 2 चेंडू टाकले त्याचे म्हणजे आव्हान तर 2 धावा मिळेल आणि त्याचा पुढचा बॉल संदीप साठी. संघासाठी बघायचं आहे संदीप पुन्हा तयार करेल तो लखन. पहिल्या चेंडूवरती संदीपने फटका मारला आणि 6 धावांचा सुपर 6. सुपर 6 म्हणावा लागेल. अतिशय सुंदर असा फटका आणि संदीप वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय. वैयक्तिक 48 धावांवरती फलंदाजी करतो तो संदीप कुर्मे. ह्या अगोदरही त्यांनी 67 धावांची स्कोर केला होता. त्यानंतर 48 धावांवरती खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो तो संदीप कुर्मे स्वतः कर्णधार. सह्याद्री वॉरियर्स आपल्या तंबूचा ताबा घ्यायला यायचंय. चला अतिशय सुंदर असा फलंदाज आहे तो संदीप कुर्मे हॅरी पॉवरचा कर्णधार स्वतः. एक अर्धशतक त्यांनी ह्या NPL मध्ये लावले. आपल्या दुसऱ्या अर्धशतकाकडे जाताना संदीप कुर्मे एक 50 अगोदरच त्यांनी लावलेली आहे ह्या NPL मध्ये आणि दुसऱ्या 50 साठी पाहूया संदीप कुर्मे सामना तो आणि हा उत्कृष्ट असा पटकवला चेंडू पाहूया हा झेलबाद होतोय का. खूपच उंच गेला चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे तो भावेश कराडे यांच्याकडून आणि ही दुसरी 50 पूर्ण करतो तो संदीप कुर्मे. संदीप कुर्मे आणि माझी चांगले 2 चांगले जीवलग मित्र. आपण बघितलं असेल संदीपची 50 झाल्या लगेच माझीतने हात मिळवला आणि खरोखरच क्रिकेट जिनियस खेळ काय म्हणतात याचा प्रत्यय आपल्याला इथं आलेला दिसतोय. अतिशय सुंदर खेळी संदीपच्या बॅटमधून. NPLच्या आधी थोडासा मॉरल डाऊन होता परंतु थोड्याशा टिप्स त्यांनी घेतल्या आणि अतिशय सुंदर खेळी केली आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो संदीप कुर्मे आणि संदीपच्या नावावरती झालेली आहे खूपच सुंदर अशी फलंदाजी संदीप कुर्मे यांची आणि त्यांच्या या अर्धशतकासाठी त्यांना दिलीप पवार यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे आणि खूपच सुंदर असा फटका संदीप कुर्मे यांच्या बॅटमधून. तुकाराम मालुंगे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे ते संदीप कुर्मे यांच्यासाठी. पारितोषिकांची लय लूट करतो तो संदीप कुर्मे आणि ऑफसाईडच्या दिशेने पटकवला चेंडू. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते संदीप कुर्मे याला. यांचं इथं आगमन. संदीप कुर्मे पाहूया पुढचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडू महेश कोंडेकर यांचा. धावसंख्या तिथेच धावसंख्या ती 72. वैयक्तिक 61 धावांवरती खेळतो तो संदीप कुर्मे. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली ती संदीप कुर्मे यांच्याकडून. 22 बॉलमध्ये 61 धावामध्ये 22 बॉलमध्ये 61 धावा केल्यात. मारण्याचे प्रयत्न हुक केले त्यांना चेंडू बीट होतोय. धावसंख्या आहे ते काही स्थिर आहे. संघाची वाढती संख्या आहे ती 72. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे ती हॅरी पॉवर संघाला. ग्रँड फिनाले गाठण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे ती हॅरी पॉवर संघाला. पाहूया आणि हा लेग साईडच्या दिशेने पटकवल्या चेंडू. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते संदीप कुर्मेला. खूपच सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं ते KK पॅन्थर संघाकडून. हॅरी पॉवर्स खेमा काहीसा खूपच खुश झालेला आहे तो हॅरी पॉवर्स खेमा.
ग्रँड फिनाले गाठण्यासाठी त्यांना फक्त 11 धावांची गरज आहे ती हॅरी पॉवर संघाला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण महेश कोंडेकर यांच्या वतीने आपण बघतोय. जवळजवळ 15 वर्ष क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने खेळ करतायत महेश कोंडेकर. तोच परफॉर्मन्स, तोच दर्जा इथे आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा महेश कोंडेकर सज्ज होत आहेत आमच्या समोरच्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू गीतेशसाठी. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर डोक्यावर मारलेला आहे, बघायचा आहे सीमा रेषेच्या बाहेर. खूपच सुंदर. आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे ती हॅरी पॉवर संघाला. आणि हा सोपा झेल भावेश कराडे याने ड्रॉप केलेला आहे. अशा प्रकारे जितेश नलवडे यांना एक जीवनदान भेटते ते भावेश खराडे यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे ती 6 षटक पूर्ण धावसंख्या आहे ती. बसायचंय. माझी चांगले एक उत्कृष्ट गोलंदाज बघायचा. पुन्हा एकदा माझी सज्ज होतोय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि हा चेंडू जातोय तिकडे मिड विकेटच्या दिशेला. चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 78. इथं मी सांगू इच्छितो की संदीप कुर्मे याच्या या NPL 2015 मधील 150 धावा पूर्ण आले आहेत त्या संदीप कुर्मे याच्या. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या संदीप कुर्मे याच्यासाठी. खूपच सुंदर फलंदाज आपल्याला भेटलेला आहे तो NPL 2015 मध्ये संदीप कुर्मे याच्या रूपामध्ये. वैयक्तिक 150 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या संदीप कुर्मे यांनी NPL 2015 मध्ये. 3 दिवसातला पहिलाच असा फलंदाज आहे त्यांनी 150 धावा मारलेत. पाहूया अतिशय सुंदर अशी फलंदाजी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं ते संदीप कुर्मे यांनी. माहिती पुढे संदीपसाठी बघायचा उंच मारण्यापर्यंत आणि ऑफसाईड कंटिन्यू बघायचा आहे. 1 धावा पूर्ण केले आणि वाटते चौकार. वैयक्तिक 67 धावांवरती बॅटिंग फलंदाजी करतोय तो संदीप कुर्मे. वैयक्तिक 67 धावा आणि अतिशय डोल्याची पारणे फेरणारी त्याची फलंदाजी संदीप कुर्मे याची. आणि पाहूया पुढचा चेंडू संदीप कुर्मेला आणि हा लेग साईडच्या दिशेने पटकवला चेंडू. पाहूया आणि हा चौकार. खूपच सुंदर. मैदानात नाही जायचं कोणीच. आणि ग्रँड फिनाले मध्ये प्रवास करते ती हॅरी पॉवर संघ. हार्दिक अभिनंदन. हॅरी पॉवर संघ हा पहिला फायनल मध्ये पोहोचणारा संघ. मी संघाचे संघ मालक हरीश पवार यांना विनंती करतो. हरीश पवार, हरीश पवार प्लीज कम. संदीप कुर्मे 9 विकेट राखून सामना जिंकलेला आहे. 9 विकेट राखून सामना जिंकलेला आहे तो हरी पॉवर संघाने. संदीप कुर्मे अतिशय सुंदर फलंदाजी केली संदीप कुर्मेने. संदीप माझी सांगले कॅम्प. मी गौरीताई कोंडेकर आणि दर्शना पवार यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचं इकडे.